little mouse, 'cause I'm an albatross. प्रकरण 1. रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्यानुरूप. मला 2 वडील होते, एक श्रीमंत तर एक गरीब. त्यापैकी एक खूप उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते. त्यांनी PhD मिळवली होती. महाविद्यालयातील 4 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2च वर्षाच्या आत पूर्ण केला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. तिच्या सहाय्याने त्यांनी स्टॅनफोर्ड, शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले. दुसऱ्या वडिलांनी 8वी इयत्ताही पूर्ण केली नव्हती. दोघांनीही आयुष्यभर कष्ट केले. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलीत. फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले, तर एक हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. एकाने आपल्या पाठी कुटुंब, चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलरची संपत्ती मागे ठेवली, तर दुसऱ्याने फक्त बिल. दोघांची व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती. दोघंही खंबीर स्वभावाचे होते. त्यांचा लोकांवर प्रभावही पडे. या दोन्ही डॅडनं मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या. मागितल्यावर सल्लेही दिले. दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं. दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता. फरक एवढाच तो अभ्यासक्रमामध्ये. मला जर एकच वडील असते, तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा तो नाकारताही असता. 2 वडील असल्यामुळे माझ्यासमोर 2 परस्पर विरुद्ध दृष्टिकोन येत गेले. एक श्रीमंत माणसाचा, एक गरीब माणसाचा. कुठलाही एक सल्ला नुसता न स्वीकारता किंवा नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो, योग्य वाटतो तो स्वीकारता येत होता. अर्थात त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखर श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीबही नव्हते. दोघांची कारकिर्दीला नुकतीच सुरुवात होत होती. दोघंही आर्थिक आणि कौटुंबिक शर्थ मिळवण्यासाठी झगडत होती. पैशांबाबत मात्र त्यांनी मतं अगदी 2 टोकाची होती. उदाहरणार्थ, एक जण म्हणायचे की पैशाचा लोभ हे साऱ्या पापाचं मूळ आहे, तर दुसरे म्हणायचे पैशाचा अभाव हे साऱ्या पापाचं मूळ आहे. हे असं असल्यामुळे मी बऱ्याचदा बुचकळ्यात पडायचो. एकतर हे दोन्ही वडील आपापल्या मतांवर ठाम होते. ते तितकेच अभ्यासूही होते. त्यामुळे नक्की कोणाचं ऐकावं हे मला ठरवता यायचं नाही. सुरुवातीला दोघांचंही पटायचं. मी देखील वयाने लहान होतो आणि मला चांगला मुलगा म्हणून घ्यायचं होतं. 2 विरुद्ध मतांमुळे, त्यातही पैशांबाबतच्या तीव्र मतांमुळे ते शक्य होत नव्हतं. आणि खरं सांगायचं तर या परिस्थितीमुळेच मी देखील विचार करू लागलो. दोघांची मतं, त्यांचे सल्ले ऐकून त्यावर चिंतन करण्याची सवय मला लागली. काय आणि का हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो. मी खूप विचार करू लागलो होतो. माझ्या मोकळ्या वेळाबाबत बहुतेक वेळ ते असं का तसं का म्हणत असावेत याचा विचार करण्यातच जायचा. या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला की मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो. यांचं बरोबर आहे की चूक आहे किंवा काय कळतंय त्यांना, असं म्हणून झटकून टाकणंही सोपं होतं. पण मला अतिशय प्रिय असणारे हे 2 वडील असल्यामुळं विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग पडलं. निवड करणं, मत स्वीकारणं आणि नाकारणं ही मोकळीक मला भावी आयुष्यात खूपच उपयुक्त ठरली. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात आणि मध्यमवर्गीय देण्यांशी कायमच झगडत राहतात. याचं कारण आहे आर्थिक शिक्षणात. आपल्याकडे शाळा कॉलेजांमध्ये हा महत्त्वाचा विषय शिकवला जात नाही. तो शिकवला जातो घरात. बहुतेक सारेजण हा अतिशय महत्त्वाचा विषय आपापल्या पालकांकडून शिकतात. गरीब पालक आपल्या मुलांना पैशांबाबत काय सांगतात ते फक्त सांगतात, शाळेत जा, भरपूर शिक. मग ते मुलंही आपल्या सांगितल्याप्रमाणे शाळेत जातं, भरपूर अभ्यास करतं, चांगले गुण मिळवतं आणि आयुष्यात पुढे जात राहतं. ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टिकोन आणि मनोभूमिका घेऊनच. ती काही बदलत नाही. ते लहानपणीच ती शिकलेली असतात. पैशाबद्दल शाळेत शिकवलं जात नाही. शाळा कॉलेजांमध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यावर भर असतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आर्थिक कौशल्य हा गृहीतच धरलेला नाही. अधिक उत्तम बँकर्स आणि डॉक्टर्स शाळेत उत्तम गुण मिळवित असतात, तरी बाहेरच्या जगात काय? तिथं ते उत्तम आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडतच राहतात. आपल्या राष्ट्रावर वाढत जाणाऱ्या कर्जामागे हेच तर कारण आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे नेते आणि अधिकारी शैक्षणिकदृष्ट्या कितीही उच्च शिक्षित असले, तरी ते अर्थविषयक बाबींचं त्यांचं ज्ञान तोडकं असतं. आज लक्षावधी लोक आणि आर्थिक वैद्यकीय गरजांसाठी सरकार किंवा त्यांच्या कुटुंबावर अवलंबून आहेत. त्यासाठी मेडिकेअर किंवा सामाजिक सुरक्षिततेसारख्या सरकारी योजना आहेत. पण पुढील काळात जेव्हा लक्षावधी लोकांना या आधाराची गरज भासेल, तेव्हा काय होईल याची मला नेहमीच काळजी वाटते. काळ जसा जसा पुढे जात राहील,
तशी तशी लोकसंख्या वाढेल आणि आर्थिक प्रशिक्षण नसल्यामुळे निम्नस्तरीय लोकांची संख्याही मोठी असेल. हे सारे याच योजनांवर अवलंबून राहू लागले तर त्या कोसळून पडतील आणि त्यावेळी आपण काय करणार आहोत? आपलं भविष्य आत्ताच्या पिढीवर अवलंबून आहे आणि त्याचं अर्थविषयक शिक्षण त्यांचे पालकच करत असतील. जे बहुसंख्येने गरीब आहेत तर ते पुढे काय होईल हे सांगायला कोणी मोठा भविष्यवेत्ता असायची गरज नाही. नशिबानं 2 प्रभावी वडील मिळाल्यामुळे मला दोघांकडूनही शिकता आलं. हे शिकता शिकता एखाद्या विचाराचा मान्यतेचा जीवनावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेता आलं. त्या विचारामागचा कार्यकारभाव समजावून घेता आला. उदाहरणार्थ सांगायचं तर माझे एक वडील म्हणायचे, हे विकत घ्यायची माझी काही ऐपत नाही. दुसऱ्या वडिलांनी मात्र अशा वाक्यांना बंदी होती. ही वस्तू मला हवी आहे, ती मला विकत घ्यायची आहे असं ठरवून मग त्या दृष्टीने विचार करावा, पावलं उचलावीत असा त्यांचा आग्रह असेल. या 2 वाक्यामध्ये एक विधान आहे तर एकात प्रश्न दडलेला आहे. पहिलं उत्तर असेल तर मुद्दा तिथंच संपतो. उलट दुसरं उत्तर तुम्हाला विचार प्रवृत्त करतं. लवकरच श्रीमंत होऊ घातलेले माझे वडील म्हणायचे, हे विकत घ्यायची माझी ऐपत नाही. याचा खरा अर्थ असा आहे, माझा मेंदू काम करत नाही. तुम्ही जेव्हा ही वस्तू मला विकत घ्यायची आहे असं ठरवता तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही विकत घ्यावं. याचा अर्थ एवढाच आहे की जगातल्या सर्वात शक्तिशाली संगणक तुमचा मेंदू तो उपयोगात आणा. त्याला त्या दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करा. माझा मेंदू दिवसागणिक सामर्थ्यवान होत चालला आहे कारण मी त्याचा तसा उपयोग करतो. तो जेवढा सामर्थ्यवान होईल तेवढे पैसे मी कमावीन. ही गोष्ट विकत घ्यायची माझी ऐपत नाही हे वाक्य तुमचा मेंदू आळशी असल्याचं लक्षण आहे असं त्यांचं ठाम मत होतं. माझे हे दोन्ही वडील प्रचंड कष्ट करत. त्यांच्यात एक मोठा फरक होता, तो म्हणजे पैशांची गोष्ट आली की एक वडील आपल्या मेंदूची डुकली घेऊ देत तर दुसरे त्यांना अंग झाडून कामाला लावत. त्यांच्यात परिणामस्वरूप एक डॅड गरीब राहिले आणि एक श्रीमंत झाले. एक माणूस नियमितपणे व्यायाम करतो आणि दुसरा सोफ्यावर लोळतो, टीव्ही पाहतो. तसाच काही हा प्रकार. योग्य व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहतं, तसंच मेंदूला व्यायाम दिल्यामुळे संपत्ती चांगली राहते, वाढते. आळस केला की आरोग्य आणि संपत्ती या दोन्हींचा ऱ्हासच होतो. माझ्या या दोन्ही डॅडचे विचार परस्पर विरोधी होते. एक डॅड म्हणायचे की श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादायला हवा, त्यातून मिळणारा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल. दुसरे डॅड अगदी विरोधी विचारांचे. ते म्हणायचे की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर कर लादणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्या शिक्षा देणं. थोडं शहाणपण रॉबर्ट फ्रॉस्टकडून. रॉबर्ट फ्रॉस्ट हे माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. त्यात द रोड नॉट टेकन ही कविता माझी सर्वात आवडती. मी ती जवळजवळ रोज वाचत. त्यात एक सुंदर विचार आहे, तो मला आवडतो. वाट अशी जी मी न घेतली, चालत असता दिशा दूरची, अडखळलो थोडा एक दिशी. समोर होत्या वाटा 2, एक डावी आणि एक उजवी. थांबून थोडा पाहुनी गेलो, वाट एक मग सुंदरशी. पर्णराजी आच्छादित अन लोक चालले त्यावरुनी. दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजाडशी. वही वाटही नसे तिथे अन भासे गूढ वलयाची. होते माहीत मजला हेई, पहिली वाट सोयीची. दुसरी वाट पाहे अखंडित पण पथिकांची. अभिमानाने आज सांगतो तीच वाट मम भाग्याची. धाडस करुनी परिश्रमांचे वाकविले मी दैवाही. मी गेली अनेक वर्ष या कवितेचं मनन करतो. माझ्या उच्चशिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशाविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता. तरी देखील याच निर्णयामुळे माझ्या आयुष्याला आकार आला, हेही तितकंच खरं. कोणाचा सल्ला ऐकायचा हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं. माझ्या श्रीमंत डॅडनं सतत 30 वर्ष मला माझ्या 39व्या वर्षापर्यंत शिकवलं. ज्यावेळी त्यांना वाटलं की आता माझ्या डोक्यात त्यांचं शिकवणं शिरलं आहे, मला सर्व समजलं आहे, ते शिकलो, त्याचं आकलन झालं आहे, त्यावेळी ते थांबले. पैसा हे शक्तीचं एक रूप आहे, पण त्यापेक्षाही प्रबळ आहे अर्थविषयक शिक्षण. पैसा येतो आणि जातो. तो पैसा कसा काम करतो आणि त्याकडून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता, संपत्ती मिळवू शकता. फक्त विधायक विचारसरणी उपयोगाची नाही. तेवढंच असूनही अनेकांना काहीच करता येत नाही, कारण
त्यांना पैसा कसा कार्य करतो याचं शिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळेच ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत राहतात. मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं वय होतं 9 वर्ष. त्यामुळे श्रीमंत डॅडने दिलेले धडे खूपच साधे होते. फक्त 6 धडे होते तेच धडे मी 30 वर्ष गिरवत होतो. हे पुस्तक त्याच 6 धड्यांवर आहे. माझ्या श्रीमंत डॅडनं मला जे जे सांगितलं ते मी या पुस्तकातून तुमच्यासमोर ठेवतो. हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत. हे आहेत चौकोनातले दिशादर्शक खांब. बदलत्या आणि अनिश्चित वातावरण असलेल्या वेळी हे खांब तुम्हाला योग्य ती दिशा देतील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना श्रीमंत होण्यासाठी मदत करतील.